माऊलींनो, आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत माझ्या माय माऊलींना, ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे 3000 रुपये परत तुम्हाला पाठवतो। भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला, माझ्या माय माऊलीला मी तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार। आता लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आज हा दिवस खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींसाठी गोड आणि खास झालेला आहे, कारण लाडक्या बहिणींना सणासुदीच्या काळामध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। लाडकी बहीण विषय मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस दिला जाणार आहे, याला मान्यता भेटलेली आहे। आज सकाळपासून दिवाळी बोनस जमा करण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, सर्वात मोठी बातमी आज आलेली आहे। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस किती दिले जाणार आहे आणि लाडक्या बहिणींना आणखीन एक आनंदाची बातमी आलेली आहे, ते सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। 1500 रुपये प्रमाणे काही बहिणींना पैसे दिले जाणार आहे, तर काही बहिणींना 3000 रुपये, तर काही भाग्यवंत बहिणींना 5500 रुपयाचा लाभ दिला जातोय, म्हणजे बोनस दिला जातोय। तर आज कोणाला 5500 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे, कोणाला 3000 रुपयाचा, कोणाला 1500 रुपयाचा, याविषयी सर्व माहिती आपण व्यवस्थित पाहणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आम्ही घेऊन आलोय। व्हिडिओवर तुम्ही आता पहिल्यांदा आला असेल तर व्हिडिओला आता लाईक करून टाका। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करूया। तर सर्वात अगोदर सांगतो, आज सकाळपासून तुमच्या खात्यांमध्ये जमा होत आहे लाडकी बहीण योजनेच्या बोनसचा हप्ता। बघा, हे जे पैसे आता वाटप होतोय, आज सकाळपासून सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होतील। काळजी करू नका, सरकारने ठामपणे निर्णय घेतलेला आहे की आज कोणत्याही परिस्थितीत सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात बोनस हा जमा होणारच आहे। बघा काय म्हणाले साहेब, कोणीही काळजी करू नका, फक्त तुमचं आधार कार्ड बँक खात्याचं लिंक असेल, ते जर सर्व काही व्यवस्थित असेल तुमचं बँक खातं वगैरे, तर तुम्हाला आज बोनसचे पैसे दिले जाणार आहे। कालच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे हा बोनस महिलांच्या वयानुसार ठरवण्यात आलेला आहे। ज्या महिलांचं वय कमी आहे त्यांना कमी रक्कम मिळणार आहे, ज्या बहिणी ज्येष्ठ बहिणी आहेत त्यांना जास्त पैसे दिले जाणार आहे। हा निर्णय सरकारने खूप विचारपूर्वक घेतलेला आहे, जेणेकरून त्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे त्यांना जास्तीत जास्त लाभ भेटावा। आणि आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हा बोनस वाटप होणार आहे याची सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत। आता निर्णय कशा घेण्यात आलेला आहे की ज्या बहिणींचं वय जास्त असेल त्यांना जास्त पैसे दिले जाणार आहे, ज्या बहिणींचं वय कमी असणार आहे त्यांना कमी पैसे दिले जाणार आहे। सरकारने हा निर्णय विचारपूर्वक घेतलेला आहे। तर यामध्ये आपण आज पाहणार आहोत की 3000 रुपये, 1500 रुपये आणि 5500 रुपये जे जमा होणार आहे। आज 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहे। तुम्ही 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला हा रक्कम जमा होणार आहे। तुम्हाला दिवाळी बोनस म्हणून हा हप्ता दिला जातोय आणि या हप्त्यासोबतच लाडक्या बहिणींना दिवाळी सण साजरा करण्यासाठी भावांकडून बहिणींना गिफ्ट म्हणून बोनस दिले जाणार आहे। ज्या बहिणींची केवायसी झाली असेल आणि ज्या बहिणीची केवायसी झाली नसेल त्या दोघांना मिळून पैसे दिले जाणार आहे। हा हप्ता जो तुम्हाला वाटप होतो यासाठी कुठली मर्यादा ठेवण्यात आलेली नाही, यासाठी फक्त काही अटी ठेवण्यात आलेल्या आहे। ज्या बहिणी या अटी पार करतील त्याच बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता आम्ही जमा करणार, अन्यथा जमा करणार नाही। याबद्दल काही ठराविक नियम ठेवण्यात आलेले आहे, त्या नियमांमध्ये ज्या बहिणी बसतील त्या बहिणींना हप्ता आम्ही जमा करू। बघा, आता खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींची दिवाळी गोड करण्यासाठी आम्ही लाडक्या बहिणींना मागच्या वर्षाप्रमाणे या वर्षी बोनस जमा करणार आहोत। मागच्या वेळेस भरपूर बहिणींना बोनस आलेला नाही, तर त्यांचा हा कारणानिमित्त त्यांनी हे काम केलं नाही म्हणून त्यांना हा बोनस आलेला नाही। म्हणून या वर्षी तुम्ही चुकी करू नका, लवकरात लवकर तुम्ही जे काम आता सांगणारच आहे तुम्हाला ते करून घेणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला हप्ता दिला जाईल बोनस आणि हप्ता एकत्र जमा होणार आहे। कारण या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये खास निर्णय घेण्यात आलेला आहे। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अर्थमंत्री अजितदादा पवार आणि महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे मॅडम या बैठकीमध्ये उपस्थित होते। त्यांनी मागच्या वर्षाप्रमाणे बोनस देखील जाहीर करण्यात आलेला आहे आणि बोनस सोबत तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे ऑक्टोबर महिन्याचा आणि नोव्हेंबर महिन्याचा एकत्र जमा करून 3000 रुपये आणि दिवाळी बोनस 2500 रुपये असं तुम्हाला
5,500 रुपयाची रक्कम तुम्हाला दिली जाणार आहे। तर 5,500 रुपयाची रक्कम जे दिली जाणार आहे सर्व बहिणींच्या खात्यात एकत्र जमा होणार नाही, कारण ज्या बहिणी या अटीमध्ये बसतील त्याच बहिणींना ही रक्कम जमा होणार आहे। अटी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल ते सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे। ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3,000 रुपये ऍडव्हान्स मध्ये आणि दिवाळी बोनस 2500 रुपये जर घ्यायचा असेल तर तुम्हाला यासाठी काहीतरी अटी लावण्यात आलेला आहे। हप्ता जो तुमचा आता वाटप होतोय तर ज्या बहिणीचं वय कमी असेल त्यांना 1,500 रुपये, ज्या बहिणी ज्येष्ठ असतील त्यांना 3,000 रुपये आणि काही भाग्यवंत बहिणी असतील त्यांना 5,500 रुपये एकत्र जमा होणार आहे। बघा कोणकोणत्या बँकांमध्ये, स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस बँक असू द्या आणि महाराष्ट्र बँक आणि इतर 15 बँकांपैकी जर तुमचं खातं असेल तर आज कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे। काही मिनिटापूर्वी डीबीटीचा बटन दाबून पुढील 10 ते 20 मिनिटापूर्वी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। असं लाडक्या बहिणींच्या खात्यात भरपूर बहिणींना पैसे आलेले आहेत आणि बहिणींना चिंताही होती की यंदाही आपल्याला लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार का। तर खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींची दिवाळी आता गोड झालेली आहे आणि लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर यासाठी कागदपत्र वगैरे काय काय लागणार आहे ही माहिती आपण सर्वात अगोदर पाहूया। त्यानंतर मी तुम्हाला माहिती सांगणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या गावामध्ये पैसे जमा होणार आहे। तर महत्त्वाची अटी ठेवण्यात आलेली आहे। तर महिलांना काय काय अटी ठेवण्यात आलेल्या आहे, महिलांकडे बघा तुमच्याकडे आता मतदान कार्ड आणि पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे गरजेचं आहे आणि आधार कार्ड तुमचं अपडेट असणे गरजेचं आहे। बघा आता ते तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तर असेलच, मतदान कार्ड असेल तर तुमचं आधार कार्ड तुमचं अपडेट असणं गरजेचं आहे आणि तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे गरजेचं आहे, तरच तुम्हाला हप्ता जमा होईल, अन्यथा हप्ता जमा होणार नाही। आता यामध्ये कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होणार आहे, तुम्हाला 12 जिल्ह्यांची नावं सांगतो आणि या 12 जिल्ह्यांपैकी कोणकोणत्या गावामध्ये पैसे जमा होणार आहे त्याची सुद्धा यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो। तुम्ही जर या गावांपैकी राहत असाल तर तुम्हाला आज दिवाळी बोनस आणि हप्ता एकत्र जमा होणार आहे। 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्ह्याचं नाव तुम्हाला वाचून दाखवतो। तर पहिला जिल्हा आहे बघा अमरावती। तुम्ही जर अमरावती जिल्ह्यामध्ये राहत असाल तर अमरावती जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या गावामध्ये पैसे जमा होणार आहे, अमरावतीमध्ये जमा होणार आहे भातकुली, नांदगाव, खंडेश्वर, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी, चिखलदार। या दिवशी बघा आता या गावांमध्ये जर तुम्ही राहत असाल त्यासोबतच धामणगाव, रेल्वे बघा, मोर्ची, वरुड, चांदूर, बाजार आणि नांदगाव, भातकुली या तालुक्यामध्ये जर तुम्ही राहत असाल, बघा अमरावती जिल्ह्यातील या गावांमध्ये जर तुम्ही राहत असाल तर या तालुक्यांमध्ये आज पैसे जमा होणार आहे। तुम्ही जर या तालुक्यांपैकी राहत असाल, या गावांपैकी राहत असाल तर तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे आणि बोनस देखील दिले जाणार आहे। तर पुढील जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवतो। पुढील जिल्ह्यांची नावं जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। बघा अमरावती जिल्ह्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये आता हा हप्ता आणि बोनस एकत्र जमा होत आहे। दुसरा जिल्हा आहे अहिल्यादेवी नगर। बघा अहिल्यादेवी नगर मध्ये सुद्धा आता पैसे येणार आहे। अहिल्यादेवी नगर मध्ये कोणकोणत्या गावामध्ये पैसे येणार आहे, तर कोपरगाव, जामखेड नगर, नेवासा, पाथर्डी, पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा, शेवगाव, राहुरी, श्रीरामपूर आणि चांदवड या तालुक्यांमध्ये महिलांना लाभ मिळणार आहे। मागच्या 4 दिवसापूर्वी तुम्हाला या जिल्ह्यांपैकी या तालुक्यांपैकी तुम्ही राहत असाल तुम्हाला हप्ता भेटलेला आहे। तर आता 16वा हप्ता आणि 17वा हप्ता एकत्र तुम्हाला जमा होतोय। ऑक्टोबर महिन्याचा आणि नोव्हेंबर महिन्याचे 3,000 रुपये आणि दिवाळी बोनस तुम्हाला दिला जातोय। पुढचा जिल्हा आहे, तिसरा जिल्हा आहे तो धाराशिव। धाराशिव जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर, उमरगाव, लोहारा, कडम, भोम, वाशी आणि परांडा या तालुक्यातील महिलांना बोनस मिळणार आहे। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की ज्या बहिणींची केवायसी करण्याची गरज नाही, तुम्हाला हप्ता जो वाटप होतोय 2 महिन्याचे, यासाठी तुम्हाला केवायसीची काही गरज नाही। ज्या बहिणींची केवायसी झाली असेल त्यांनाही हप्ता येणार आहे, ज्यांची केवायसी झाली नसेल त्यांनाही हप्ता दिला जाणार आहे। आता पुढचा जिल्हा आहे तो छत्रपती संभाजीनगर।
छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्ही राहत असाल तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पैसे जमा होणार आहे, कन्नडमध्ये होणार आहे, सोयगावमध्ये, सिल्लोड, फुलंबी, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, पैठण या तालुक्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे 2 हप्त्याचे। बघा पुढचा जिल्हा आहे तो कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजरा, करवीर, कागल, गगनबाळा, गडहिंगल, चंदगड, पन्हाळा, बुदरगाव, राधानगरी, पाहुवाडी, शिरोळ आणि हातकलगाव लाडक्या बहिणींसाठी या गावांपैकी तुम्ही राहत असाल तर या तालुक्यांपैकी तुम्ही राहत असाल तर लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार आहे। पुढचा जिल्हा आहे तो गडचिरोली। गडचिरोली जिल्ह्यामध्ये आरमोरी, अहेरी, इटापल्ली, कुरखेडा, कोरची, गडचिरोली, देसाईगंज, धानोरा, भामरगड, भुलचेरा आणि सिरोचा या तालुक्यांपैकी तुम्ही राहत असाल तर बोनसचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि 2 हप्त्याचे पैसे देखील जमा होणार आहे। गोंदिया जिल्ह्यातील महिलांना पैसे दिले जाणार आहे। तर गोंदियामध्ये कोणकोणत्या गावामध्ये पैसे येणार आहे? आमगाव, मोरगाव, अर्जुनी, गोरेगाव, तिरोडा, देवरी, साले, कसा आणि सडक या गावातील महिलांना आणि शेवटचा आहे अर्जुनी या तालुक्यातील महिलांना लाभ मिळणार आहे। पुढचा जिल्हा आहे तो चंद्रपूर। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या गावामध्ये कोणकोणत्या तालुक्यामध्ये पैसे येणार आहे? भद्रावती, वरोडा, वल्हारपूर तालुक्यातील महिलांना हा बोनस दिला जाणार आहे। पुढचा जिल्हा आहे तो जळगाव। जळगावमध्ये अंमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, कोपडा, जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर, धरणगाव, पाचोरा, पारोडा, गोडवड, भुसावळ, येवला आणि रावेरा या तालुक्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे। पुढचा जिल्हा आहे तो जालना। जालना जिल्ह्यांपैकी तुम्ही राहत असाल तर अंबर, भोकरदर, बदनामपूर, घनसावंगी, परतुरी, मठ्ठा आणि जाफराबाद या तालुक्यातील महिलांना हा बोनस हप्ता दिला जाणार आहे। पुढचा जिल्हा आहे तो धुळे। धुळे जिल्ह्यातील शिरपूर, साक्री, सिंदखेडा या तालुक्यांमध्ये लाडक्या बहिणींना पैसे दिले जाणार आहे। पुढचा जिल्हा आहे तो नंदुरबार। नंदुरबार मध्ये या जिल्ह्यांपैकी नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि शेवटचा जिल्हा अक्कलकुवा, अक्राणी या तालुक्यातील महिलांना लाभ दिला जाणार आहे। शेवटचा जिल्हा आहे तो नांदेड। नांदेडमध्ये जर तुम्ही राहत असाल तर नांदेडमध्ये अर्धापूर, भोकर, बिलोरी, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायनगर, कंधार, किनवट, माहूर, मुखेड, नांदेड या गावांपैकी जर तुम्ही राहत असाल या तालुक्यांपैकी तुम्ही राहत असाल तर तुम्हाला हप्ता जमा होणार आहे। आता महिलांचं वय 22 ते 35 वय ज्या बहिणींचं असेल तर त्या बहिणींना 1500 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाणार आहे। ज्या बहिणींचं वय आता 35 ते 55च्या दरम्यान असेल त्या बहिणींना 3000 रुपये, ज्या बहिणींचं वय आता 55 ते 65 वर्षाच्या दरम्यान असेल अशा बहिणींना 5500 रुपयाचा हप्ता आता दिला जाणार आहे। तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल आणि तुम्ही तुमचं खातं व्यवस्थितपणे चालू असेल तर तुम्हाला आता हप्ता जमा होतोय। तुम्हाला हप्ता जर जमा झाला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। कोणत्या गावातून तुम्ही राहता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता। तर माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं गाव वगैरे पत्ता वगैरे तुमचं गाव वगैरे नक्की सांगा आणि तुम्हालाही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।